हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही चाललेलो आहोत फिरायला। इकडे मी रेडी झालेली आहे आणि मम्मीची तयारी चालू आहे, पप्पाची पण तयारी चालू आहे। इकडे छोटूची पण तयारी झाली आहे। छोटू हाय गाइस। तर फ्रेंड्स, इकडे आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत। इकडे पप्पा आहेत, इकडे मम्मी आहे। काय मंडळी, तर आज चाललो आम्ही बाहेर फिरायला चाललो। तर कुठं चाललो आम्ही, काय कोणत्या ठिकाणी चाललो ते नंतर तुम्हाला पुढे माहितीच पडणार आहे। तर फ्रेंड्स, आम्ही इकडे कारमध्ये बसलेलो आहोत। इकडे छोटू आहे, छोटू समोर बसला। इकडे पप्पा आहे, इकडे मम्मी आहे। दुकानावर थांबलेला आहो, चहा घ्यायचा आहे। थोडा या चहा घ्यायला इकडे चहा घेणं चालू आहे। आम्ही चहा कशी आहे, चहा कशी आहे? तर फ्रेंड्स, फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत ज्ञानभूमी चाफर्डा येथे। वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आम्ही आलेलो आहोत ज्ञानभूमी येथे यवतमाळमध्ये। तर चला, मी तुम्हाला पूर्ण हे परिसर दाखवतो। हे काय? अरे तू थांब ना। पगोडा नाही, बोल ना। इथे छान प्रकारे झाडं लावलेले आहेत, खूप व्हेरायटीचे झाडं लावलेले आहेत। एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथं यवतमाळमध्ये हे। अशोका नाही ना बाई, अशोक असते। तर फ्रेंड्स, हे इथं भगवान बुद्धाची मूर्ती आहे। इकडे पहा, छानपैकी कमळाची फुलं आहेत, मस्त उमललेले। इकडे खूप मस्त भगवान बुद्धाची मूर्ती आहे, खूप छान मूर्ती आहे।
परिसर आहे कसा. तिथं पण छानपैकी फुलं फुलं. इथून पहा किती मस्त फुलं आहेत. खूप चांगला परिसर आहे या. तर फ्रेंड्स आम्ही आता इकडे आतमध्ये चाललो आहे. याचं नाव दिलेलं आहे आणि त्याला याच्यात मी नवीन संशोधन केलेलं आहे. सक्रिय विश्लेषण आणि आता हे आहे पॉझिटिव्ह प्रोग्रेसिव्ह डायनॅमिक आंबेडकरी बुद्धिझम आहे. पॉझिटिव्ह प्रोग्रेसिव्ह डायनॅमिक आंबेडकरी बुद्धिझम आहे आणि याचा देश मिळेल 1000 रुपयाचा काय आपला हे संशोधन आहे. दुनिया शिकू समजलं का? इकडे पहा अंजीर, एवढे सारे अंजीर पण लागलेले आहेत. मस्त खूप छान आहे. इकडे दर संडेला येऊ शकता, फॅमिलीला घेऊन यायला पाहिजे. इथं खूप मस्त आहे एकदम. आम्हाला तर अगोदर माहीत नव्हतं, आम्ही अगोदरच आलो असतो इथं. एक दिवस आमचा चांगला गेला इथं मस्त. या मित्रांनो जेवण करायला. जेवणामध्ये आहे खीर आहे, गोबीची भाजी, गोबी मटर, पनीरची भुर्जी आहे, मसाले वांगे, पोळी आणि डब्यात भात आहे. तर तुम्ही पण या जेवण कराल. हे दिव्य आहे इकडे, दिव्याचे पप्पा, हा वेद जेवण करत आहे. वर पार आहे, सगळे बिझी आहेत जेवण करण्यात. कसं बनलं जेवण? छान बनलं.
तर आम्ही जेवण करतो अगोदर. बुद्धविहार आहे इकडे. हे मेडिटेशन सेंटर आहे आणि तिथे हे बुद्धविहार आहे. आणि हे इकडे या साईडला आहे छोटीशी कॅन्टीन आहे. चहा नाश्ता जेवणाची सोय होते इथं. तर हे असं आहे. निसर्गामध्ये आल्यानंतर आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात येतो तेव्हा पाहिलं तर जे प्रेक्षक इथं पाहण्यासाठी लोक येतात आणि ते अशा तऱ्हेचे हे प्लॅस्टिकचे खाल्ल्यानंतर हे फेकून देतात आणि हे पाण्यात प्रदूषण होतं. यामुळे काय होतं, प्रदूषण फैलते. म्हणून कधीही निसर्गात आल्यानंतर निसर्गाचा हरकत वागलं पाहिजे. जास्तीत जास्त निसर्गाचा उपयोग केला पाहिजे. सगळे इकडे हे पाण्याच्या बोटला, हे अशा कोल्ड ड्रिंकच्या बोटला आणून इथे निसर्गात आणून टाकतात आणि याच्यानुसार काय होते, निसर्गाला करतात ते बंद करून टाकतात परिसर सगळा. आम्ही आलेलो आहो इकडे जहानभूमी चापर्डा यवतमाळमध्ये, जहानभूमीमध्ये. तर आता जेवण झालं आमचं. हे दोघंजण आता बॅडमिंटन खेळत आहे. आम्ही बॅडमिंटन पण घेऊन आलो सोबत. ते दोघंजण खेळून राहिले, छोटू आणि राणी. इथं मेडिटेशन सेंटर पण आहे, बुद्धविहार आहे मस्त छानपैकी. चांगलं आहे एकदम, एक नंबर स्थळ आहे पाहण्यालायक. इकडे आपल्या फॅमिलीसोबत येऊन एक दिवसभर तुम्ही चांगलं इथं स्पेंड करू शकता. तिकडे नदी पण आहे छोटीशी, तिथं पण आम्ही फोटो काढले, छान व्हिडिओ काढले. हां हे काय आहे ना म्हणतो. इकडचा परिसर मस्त, झाडं आहेत छान छान हिरवेगार, एकदम निसर्ग रम्य वातावरण आहे. तर हे काय आहे, छान आहे, एक नंबर आहे. सीताफळ आहे. ध्यानभूमी धम्म विपश्यना शिबिर चा परिसर आता तुम्ही पाहून राहिलेला आहे. सध्या आमचे जेवण झाले आणि थोडा वेळ आता मुलं गेम खेळत आहे.
तर फ्रेंड्स, आमचं फिरणं झालेलं आहे. आता आम्ही घरी निघालो आहे जाण्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.